पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। भाटुतांडा समस्यांच्या जाळ्यात नागरिक हैराण। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील शिकारा जुन्ना ग्रामपंचायत अंतर्गत असलेला भाटुतांडा आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची नागरिकांची तक्रार आहे। सुमारे 150 ते 200 लोकवस्ती असलेल्या या तांड्याला शिकारा आणि जुन्ना गावाकडून ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। रस्त्यावर झाडे झुडपे, काटेरी कुंपणे आणि अतिक्रमणामुळे वाट अरुंद झाली असून पावसाळ्यात तलावाचे पाणी रस्त्यावर आल्याने हा रस्ता अक्षरशः नदीचे रूप घेतो। याचा सर्वाधिक फटका शाळकरी मुलांना बसत असून अनेक मुले महिना शाळेत जाऊ शकत नसल्याचे नागरिक सांगतात। विशेष म्हणजे प्रसूतीच्या वेदना होत असलेल्या एका महिलेला रात्रीच्या वेळी भर पावसात खाटेवरून पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून मुखेड येथील रुग्णालयात न्यावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तांड्यात अंगणवाडीची इमारत आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचीही नागरिकांची तक्रार आहे। सध्या शेतकरी रमेश कुंडगीर पाटील आपल्या बोरचे पाणी नागरिकांना मोफत उपलब्ध करून देत असल्याचे सांगण्यात आले। या समस्यांबाबत शिकारा गावचे सरपंच मनोज बनसोडे यांनी नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले असून गरज पडल्यास स्वतः उपोषणाला बसण्याची भूमिका व्यक्त केली। या पाहणीवेळी मोतीराम पवार, रामचंद्र जाहिरे, सचिन चव्हाण, दीपक राठोड, परमेश्वर सोनकांबळे आणि पुरुषोत्तम सोनखांबे उपस्थित होते। तसेच राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघ, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। दरम्यान नागरिकांनी आमदार तुषार राठोड आणि प्रशासनाने भाटुतांड्यातील मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे। मी सामने होऊन काय काम केल्या, नळ योजनेतलं जल जीवन योजना जी होती आपली 1.5 कोटीची, त्यापैकी भाटुतांड्याला काय केलं आपण विरून पाईपलाईन केल्या भाटुतांड्याला नळ कनेक्शन दिल्या सगळ्याला बरोबर तुमच्या मनात। फक्त आपला तिथं मोटर बसवायचं आणि तिथं टाकीचं बांधकाम करायचं ऐका की ज्या दिवशी बजेट आलं त्या दिवशी शासनाकडे बजेट नाही, शासनाकडेच बजेट नाही। पाणी पुरवठा जल जीवनचं तुम्ही स्वतः चौकशी करा पंचायत समितीला, पाणी पुरवठा विभागाला, नंतर मला आणि माझं हे ऐका तुम्हाला सांगतो ऐका की आपल्या काम सोईल कंस्ट्रक्शनचं गुत्तीदार आणि पिटलेवाड आपलं नजीर साहेब आणि पिटलेवाड दोघांचे कंस्ट्रक्शन आपलं काम चालू आहे। त्या दोघाला मी घेतो समोर तुमच्या कुठल्या स्टेपला बिल आहे काय नाही, आपलं किती बिल उचलले तुम्हाला डिटेल देतो। काय पाहिजे टाकेचं बिल पाठीमागे ऐकलं तुम्हाला काय सांगतो। टाकीचं बिल माझं आहे मान्य, तुम्ही म्हणल्याप्रमाणे ते बी तुमच्या विश्वासावर आम्ही बघितलो नाही व्हिडिओ आहे की लाईव्ह मी कशाला। आणि दुसरी गोष्ट आपलं तिथं मोटर स्टार्टर त्या हिरीवर फिट केला का नाही, मग ते कधी करायचं? मोटर त्याचं बिल आलं नाही का? मोटर बसवायचं, स्टार्टर बसवायचं, ते ज्या दिवशी तुम्हाला एक वेळेस तरी टेस्टिंग करायचं होतं की नाही? पाईपलाईन झाल्याच्या नंतर मोटर आणि स्टार्टर तिथं बसवूनच ना बाबा हे पाईपलाईन पाणी सक्सेस आहे का नाही तिने गेली बुजून वरून पाणी बोलल्यानं गेली सगळं ऐका की हे काम आहे जिम्मेदारीचं। बंजारा समाजाचे आमदार आहेत, तांड्याला कधी त्यानं मारणार ध्यानात ठेवा। कुठलंही काम चुकीचं ऐका हो तुम्ही मजा ऐका की साहेबांना स्वतः लक्ष दिलेलं आहे ह्या कामावर आणि त्यातल्या त्यात टाकीचं काम चालू करण्यासाठी ज्या दिवशी टाकीचं काम चालू करायचं आहे त्या दिवशी आपला मोटर फिट करून तिथं पाणी घ्यायच्या वरी आणि त्याच पाण्यावर आपला टाकी फिट करायचं आपलं त्यासाठी ते थांबलेलं आहे। थोडं अडचण इथं जर शिव असा आला हे डायरेक्ट गावाला जे जोडणारे रस्ते आहेत हे जेवढे रस्ते आहेत त्या सगळ्याचे तुम्ही ठराव घ्या, जिथून मंजूर होईल तिथून होईल, पण हे बी दाखवा तुमच्या ठरावामध्ये, ते बी रस्ता दाखवा गरजेचेच आहे। ह्या गावाला जाण्यासाठी गरजेचं आहे, जाण्यासाठी गरजेचं आहे, मुखेडला जाण्यासाठी गरजेचं आहे, तिकडे मंगेवाड्याला त्याला जाण्यासाठी ते सगळे रस्ते कामाचे। तुमची गाडी डायरेक्ट इथून पत्र आला येतो म्हणजे मॅडम विचारलो मी येतो स्वतः जागेचा
आमदार साहेबांकडे जाऊ, मी स्वतः तुम्हाला घेऊन जातो सगळं. ऐका, मजा होईल तेवढं पर्यंत मी रोजगार हमी योजनेमधून तुम्हाला एक पांढरा रस्ता मंजूर करून आणतो आणि तुम्हाला लगेच साहेबाला सहमती देऊन साहेबांकडून करून टाकू. आता एवढ्या गोष्टीला तुम्ही ठाम राहा. साधा प्रश्न सरपंच साहेब, अंगणवाडी कुठे आहे आमची? अंगणवाडी आहे कुठं आमची? जागा अहो, इथं कुठे जागा इथं कोणाची नाही, जागा इकत घ्यावं लागते इथं. इथं जागा कोणाच्या घरची नाही, जागा इकत घ्यावी मॅडम हो मॅडम हो मॅडम अंगावर हो मॅडम अंगान बोलत होते. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी मुखेड प्रतिनिधी परमेश्वर सोनकांबळे.